बघा, 20 माणसं एक काम 18 दिवसात करतात. माणसाचे प्रमाण 3/4 केल्यास ते काम किती दिवसात संपेल? लेकरांनो, प्रश्न विचारण्या अगोदर फक्त गुगलवर प्रश्नातील 4 शब्द मांडा. प्रश्न लगेच तुमच्या समोर हजर. प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर मांडा, सर्च करा, लगेच वाकसरचा प्रश्न तुम्हाला सापडेल. माझी थोडीशी दगदग वाचवा अशी एक विनंती. गेल्या कित्येक वर्षापासून वाकसर राबतात गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं. त्यामुळे तुम्ही विचारता त्यापैकी अराउंड जवळजवळ 70% प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत असं मला म्हणायचं. माझी थोडीशी दगदग वाचवा, सहकार्य करा, सपोर्ट करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी आणखी चंदनासारखा झिजेन. आणि जो प्रश्न नाही सापडला तो प्रश्न वाकसर एका सेकंदात सोडवून देण्यासाठी तत्पर आहेत. लक्ष द्या. हा प्रश्न सोडवण्यासाठी लेकरांनो सूत्र असं की जसं की पहिल्या राशीमधला M1 गुणिला D1 बराबर दुसऱ्या राशीतील M2 गुणिला D2. लक्षात घ्या, ही रास 1 तर ही रास 2. गणिताची मांडणी लक्षात घ्या. 20 माणसं एक काम गणित म्हणते 18 दिवसात करतात. माणसाचे प्रमाण 3/4 केले. हे जे 20 माणसं आहेत याचं प्रमाण 3/4 केलं म्हणजे 20 गुणिला 3/4 अशी मांडणी करा. 4 पंचे 20. आता याचा अर्थ असा की आता माणसांची संख्या 15 केली. लक्षात घ्या, माणसाचे प्रमाण 3/4 म्हणजे माणसं कमी केले. पूर्वी 20 होते, आता माणसाचं प्रमाण 3/4 केलं. याचा अर्थ माणसांची संख्या 15 वर आणली तर ते काम किती दिवसात संपेल? इथं प्रश्नचिन्ह किंवा X मांडा. 20 गुणिला 18 कडे येताना 15 भागीला स्वरूपात का मांडायचे? तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. हे सगळं पाठ करा. 5 तिरी 15, 5 चूक 20 आणि 3 सख 18 म्हणजे 4 गुणिला 6 बराबर X. हा गुणाकार 24 दिवसामध्ये आलेलं हे उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाकसर अहोरात्र राबत असतात, कष्टत असतात. हे मी स्वतः माझ्या तोंडानं सांगणं अभिमान, अतिशयोक्ती, अभिमानास्पद ठरू नये. लेकरांनो, माऊली म्हणतात त्या उक्तीप्रमाणे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, खरा तो एकची धर्म जगाला. ह्या काही गोष्टी निसत्याच लिहायच्या आणि कोणाला सांगायच्या का? मी का मग आम्ही माझा वैयक्तिक असा धर्म, माझा वैयक्तिक धर्म मी असा जोपासतो. लक्षात घ्या. कृती विन उक्ती वांज हे वांज. लक्षात घ्या. म्हणून काहीतरी गरिबांसाठी आम्ही बोल गांधीचे म्हणे धरू, गरिबांसाठी राज्य करू. त्या गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाकसर गेले कित्येक वर्षापासून राबतात. आणि लेकरांनो, त्यांच्या हितार्थ वाकसरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे. आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न दररोज अभ्यासतो. तुमच्या काळजीपोटी, हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो. शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा. फायदे असे, दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. गणितासंबंधी मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील. दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पार नाहीशी होईल, पळून जाईल.
गणित हा विषय असा आहे लेकरांनो, जो सरावाशिवाय कमांडेबल होत नाही, परफेक्ट होत नाही. दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल, आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल. हा विश्वास हे वचन वाकसर तुम्हाला देत आहेत. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.